नमस्कार, मी सुवर्ण जोशी. सकाळच्या 7च्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करतो आहोत. राज्यात दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याची चाचपणी सुरू असतानाच आता नव्या वादाची ठिणगी पडली आहे. 50% शिक्षक आणि शिक्षकेतर कामावर रुजू होण्याच्या निर्णयाला आमदार कपिल पाटील यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. लस आल्याशिवाय शाळा महाविद्यालये उघडू नयेत अशी मागणी पालकांकडून होत असताना 50% शिक्षक शिक्षकेतरांना शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती करणारा शासन निर्णय तातडीने मागे घ्या अशी मागणी आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने केली आहे. शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्थांमधील ऑनलाईन, ऑफलाईन आणि दूरस्थ शिक्षणाकरता राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्याकरता 50% शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. शासकीय, खासगी, अनुदानित, विना अनुदानित सगळ्या शिक्षण संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता कामावर रुजू व्हावं लागणार आहे. त्याला कपिल पाटील यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. दरम्यान राज्यात दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा विचार करण्यात येईल असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय. विद्यार्थ्यांचं आरोग्य हीच प्राथमिकता आहे असंही गायकवाड यांनी स्पष्ट केलं. अर्थात टप्प्याटप्प्याने वर्ग सुरू करण्यात येतील. 9वी ते 12वीचे वर्ग आधी सुरू करण्यात येतील असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून या बातमीचे सगळे कंगोरे तपासणार आहोत, बघणार आहोत. राज्यात दिवाळीनंतर शाळा सुरू होतील असं कळतंय. शालेय शिक्षण मंत्र्यांनी काय महत्त्वाचे मुद्दे मांडले त्यावर नजर टाकतोय. विद्यार्थ्यांचं आरोग्य हीच प्राथमिकता आहे. दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरू करण्याचा विचार आहे. टप्प्याटप्प्याने वर्ग सुरू होतील. 9वी ते 12वीचे वर्ग आधी सुरू होतील. नंतर प्राथमिक शाळेचा विचार केला जाईल. सरसकट शाळा सुरू होणार नाहीत. आरोग्य सूचनांचं पालन करूनच शाळा सुरू होतील. खबरदारीचे उपाय योजले जातील आणि शाळा सुरू केल्या जातील. ज्या शाळा खबरदारीचे उपाय योजतील त्यांनाच परवानगी दिली गेलेली आहे शाळा सुरू करण्याकरता. कोरोनामुळे पालकांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. पालकांना टप्प्याटप्प्याने फी भरण्याची मुभा दिली गेली आहे. फी भरली नाही तरी ऑनलाईन शिक्षणापासून विद्यार्थ्याला वंचित ठेवता येणार नाही, हेही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. विद्यार्थ्यांना वंचित ठेवलं शिक्षणापासून तर शाळांवर कारवाई केली जाईल. तसंच लवकरच 11वी प्रवेशाबाबत सुद्धा निर्णय घेऊ असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं. आणि आता बोलूया कांदा याविषयी. कांदा खरं तर गेले काही दिवस सगळ्यांनाच रडवतो आहे. अखेर कांदा कोंडी सुटली आहे असं आपण म्हणू शकतो, कारण आजपासून कांद्याचे लिलाव सुरू होत आहेत. स्टॉक लिमिट मर्यादा बदल करण्यास नकार दिला आहे. मात्र खरेदी कांदा विक्री करता 3 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता देशांतर्गत कांदा ट्रान्सपोर्टेशन करता हा मोठा दिलासा म्हणता येईल. साठेबाजी होऊ नये म्हणून केंद्र सरकारनं जास्त प्रमाणात कांदा साठवून ठेवण्यास बंदी घातलेली होती. व्यापाऱ्यांनी त्याचा विरोध केला. ऐन सणासुदीच्या काळात लिलाव बंद पडले, त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झालेली होती आणि म्हणून मुदत तेवढी वाढवून दिलेली आहे. 3 दिवसांची मुदत विक्री करता दिली गेली. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत. प्रशांत, काय सांगशील? एका बाजूला साठवणुकीवर जे निर्बंध उठवा असं सांगितलं जात होतं किंवा अशी मागणी केली जात होती, तिथे काही बदल झालेला नाही, पण विक्री करता 3 दिवसांची मुदत दिली गेली आहे. सोळा कळीचा मुद्दा खरा तर हाच होता की जीवनावश्यक वस्तू कायद्यातून कांद्याला वगळल्यानंतर कांद्याचा खूप मोठा स्टॉक व्यापाऱ्यांनी करून ठेवला आणि यानंतर तोच स्टॉक वाढला आणि कांदा नुकसान झालं. प्रचंड मोठ्या प्रमाणात कांद्यात तूट आली, म्हणून त्याच्यावर स्टॉक लिमिटचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आणि व्यापाऱ्यांनी जे पैसे कमवण्यासाठी म्हणून जो कांदा स्टोअर केला होता तो फटका बसला. जवळपास 1.5 लाख मेट्रिक टन कांदा आज व्यापाऱ्यांकडे स्टोअर केलेला आहे. सरकारनं आता याच कांद्याला 3 दिवसांची मुदत दिलेली आहे लॉजिस्टिकल आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी आणि विक्रीसाठी. हा व्यापाऱ्यांना सगळ्यात मोठा फायदा होऊ शकतोय. यामुळे कांदा लिलाव आता पूर्ववत होणार, यात कोणती शंका नाही किंवा कोणते बदल सुद्धा नाही. मुळात 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहे की कांद्याचं वाण जे आहे ते प्रचंड महाग झाल्यामुळे उत्पादन खर्च शेतकऱ्याचा वाढला. दुसरा मुद्दा हा आहे की अस्मानी संकटामुळे चाळीत साठवून ठेवलेला शेतकऱ्यांचा कांदा जवळपास 60,000 मेट्रिक टन कांदा हा खराब झाला. यामुळे कांद्याचा तुटवडा भासतोय. कांदा महाग झाला, आणखीन त्यातच व्यापाऱ्यांनी प्रचंड मोठा स्टॉक केला. आता हा तिळा जो आहे हा सुटला असं म्हणायला नक्कीच हरकत नाही, कारण व्यापाऱ्यांचं ट्रान्सपोर्टेशन आता सुरू होणार.
असलेला जो स्टॉक आहे 1.5 लाख मेट्रिक टन कांदा तो त्यांना विकता येणार आहे, व्यापाऱ्यांचा फायदा होणार आणि पुन्हा लिलाव सुरू होणार, म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होऊ शकतो. नक्कीच. दरम्यान शरद पवार यांनी केंद्र सरकारकडे चर्चेसाठी वेळ मागितली आहे. दरम्यान त्याच ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपली बाजू मांडणार आहे. पण सगळ्यात महत्वाचं की एकाच वेळेस शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा सुरू असताना खासदार भारती पवार यांनी ज्या पद्धतीनं या विषयाला पाठपुरावा केला, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी सातत्यानं चर्चा केली, कृषी मूल्य आयोग असो, वाणिज्य मंत्रालय असो किंवा एक्सपोर्ट मिनिस्ट्री याबद्दल सातत्याने पाठपुरावा केला, त्याला हे मोठं यश मिळालं. आणखीन अखेर व्यापाऱ्यांना हा दिलासा मिळाला असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. म्हणजे चित्र काय प्रशांत, आहे आपल्याला असं म्हणायला हवं की नाशिकमध्ये 25हून अधिक ज्या बाजार समिती आहेत त्या पुन्हा, म्हणजे तो परिसर पुन्हा एकदा गजबजून निघेल. धन्यवाद तुर्तास तरी ही माहिती दिल्याबद्दल प्रशांत. अधिक माहितीसाठी आम्ही पुन्हा आपल्यापर्यंत पोहोचू. कांद्यासंदर्भातली बातमी आपण बघत होतो. आजपासून लिलाव सुरू होत आहेत कांद्याचे. आता कांदे बियाणांच्या निर्यातीवर केंद्र सरकारने तात्काळ बंदी घातलेली आहे. 1000 रुपये किलो असलेल्या बियाण्याचे भाव 4000पर्यंत गेलेत. कांदा लागवडीकरता बियाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे आणि सरकारनं म्हणून हा निर्णय घेतलाय. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं या संदर्भात अधिसूचना जारी केलेली आहे. सप्टेंबरमध्ये कांद्यावर घालण्यात आलेल्या बंदीनंतर केंद्रानं कांद्या बियाण्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. देशात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर माफक दरामध्ये आणि मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. सर्वसामान्य मुंबईकरांपुढे लोकल कधी सुरू होणार हा प्रश्न सुद्धा एक महत्त्वाचा समोर उभा ठाकलाय. राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला सर्वसामान्यांकरता लोकल सुरू करण्यासंदर्भात पत्र लिहिलेलं आहे. यानंतर गर्दीचं नियोजन कसं करणार या संदर्भात रेल्वे प्रशासनाला विचारणा करण्यात आलेली आहे. सर्वसामान्यांकरता लोकल सुरू करण्यासंदर्भात पत्रव्यवहार सुरू आहेत, मात्र अद्याप कोणताही निर्णय त्याबाबतचा झालेला नाही. प्रत्येक तासाला महिलांकरता स्पेशल ट्रेन सुरू करणं अशक्य असल्याचं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलेलं आहे. राज्य सरकारनं तांत्रिक उपायांसह या मुद्द्यावर माहिती देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. हे बघा, आम्ही आधी जे पत्र दिला रेल्वेला त्या टायमाला व्यवस्थित टास्क फोर्स आणि सगळं लक्ष देऊन पॅरामीटर ठरवले, टाइम ठरवलं, लोक जे कामाला जातात त्याला लक्षात ठेवण्यात आलं. त्याच्यानंतर दुपारी जे ठेवण्यात आलं त्या पद्धतीने आम्ही एक पत्र दिलं की ज्या कारण गर्दी पण होता कामा नव्हे आणि जे ट्रॅव्हलची फ्रिक्वेन्सी ते वाढवण्यात यावी आणि महिलांसाठी एक स्पेशल म्हणून 1 तासामध्ये 1 ट्रेन. आता त्यांचे जे पत्र आलेलं आहे ते वेळ काढण्याचा प्रश्न येत नाही. आता आपण दिलेलं आहे, त्यांनी आज 2-3 दिवस घेतले याच्यावर, तर आपण समजू शकतो की काय राजकारण आधी जसं झालेलं आहे मायग्रेंट वर्करच्या टायमाला तसं. आता आपण पत्र दिलं, त्यांनी 24 तासाच्या आतमध्ये उत्तर दिलं. त्याच्यावरती योग्य चर्चा करून रेल्वे बरोबर बसून मार्ग काढू. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत नेमकी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा जोरदार सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. महाविकास आघाडीतील 12 जागांवरून नेमकी कोणाला संधी मिळणार याविषयी सुद्धा खल सुरू आहे. काँग्रेसच्या वाट्याला 4 जागा आल्या असून दिल्ली हायकमांड नावांवर अंतिम निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अंतिम नावांसह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतील अशी चिन्ह आहेत. मात्र राज्यपाल या नावांना मान्यता देतील का असा सवाल आहे. सध्या राज्य सरकार आणि राज्यपालांमध्ये काहीच तणावाचं वातावरण आहे. त्यामुळे राज्यपालांनी या नावांवर आक्षेप घेतल्यास नेमकं काय करायचं असा पेच महाविकास आघाडीसमोर निर्माण होऊ शकतो. त्यामुळे यावर तोडगा काढण्याकरता आधीच रणनीती तयार करण्यात येणार असल्याचं कळतं आहे. काँग्रेसमधून कुणाला संधी मिळू शकते, काय शक्यता वर्तवली जाते त्यावर आपण नजर टाकतोय. काँग्रेसचे प्रवक्ते असलेले सचिन सावंत यांच्या नावाची चर्चा आहे. मराठवाड्यातून रजनी पाटील यांच्या सुद्धा नावाची शक्यता आहे आणि चर्चा सुद्धा आहे. मुझफ्फर हुसेन, मीरा भाईंदर इथून मुझफ्फर हुसेन यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे. काँग्रेसमधली ही 3 नावं. तर शिवसेनेची कुठली नावं समोर येत आहेत बघा. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेचे आदेश बांदेकर यांच्या सुद्धा नावाची चर्चा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये आलेले सचिन अहिर यांच्या सुद्धा नावाची चर्चा आहे.
एकनाथ खडसे यांच्या सुद्धा नावाची चर्चा आहे। आत्ताच ते भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। राष्ट्रवादीमधून कोणाला संधी मिळू शकते ते आपण आता बघतो आहोत। राजू शेट्टी यांच्या सुद्धा नावाची चर्चा आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ते नेते आहेत आणि गायक आनंद शिंदे यांच्या सुद्धा नावाची चर्चा आहे की राष्ट्रवादीमधून त्यांना संधी मिळू शकते। दोन महत्त्वाच्या बातम्यांकडे आपण वळतोय। एकतर भारताच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका केल्याचा मोठा धक्कादायक खुलासा समोर येतोय। पाकिस्तानकडून तसा खुलासा करण्यात आलेला आहे। पाकिस्तान लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांचे पाय थरथर कापत होते आणि भारताकडून आक्रमण होण्याच्या भीतीने डोक्यावर घाम फुटला होता। बाजवा यांना भारताकडून हल्ला होईल याची भीती वाटत होती। या भीतीपोटी विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने सोडलं अशी थेट कबुलीच पाकिस्तानचे खासदार अयाज सादिक यांनी दिली आहे। पाकिस्तानचे खासदार अयाज सादिक यांनी संसदेमध्ये असा दावा केलाय। त्यामुळे इम्रान खान यांच्यावर जोरदार टीका केली आहे। तर त्या टीकेला उत्तर देताना जम्मू आणि काश्मीरमध्ये पुलवामामध्ये झालेला हल्ला हा आम्हीच घडवून आणला, इम्रान खान सरकारचं हे सगळ्यात मोठं यश असल्याची कबुली पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी दिली आहे। पहिल्यांदाच पाकिस्तानच्या मंत्र्यांनीच अशी कबुली दिल्यानं खळबळ उडाली आहे। पाकिस्तानचा दहशतवादी घटनांमधला सहभाग पुन्हा एकदा उघड झाला आहे। पाकिस्तानचे खासदार अयाज सादिक यांनी नेमकं संसदेमध्ये काय खुलासा केला आपण त्यावर नजर टाकणार आहोत। अभिनंदन की क्या बात करते हैं। मुझे याद है शाह महमूद कुरैशी साहब उस मीटिंग में थे जिसमें प्राइम मिनिस्टर साहब ने आने से इनकार कर दिया और चीफ ऑफ आर्मी स्टाफ तशरीफ लाए। पैर कांप रहे थे, पसीने माथे पे थे और हमसे शाह महमूद साहब ने कहा, फॉरेन मिनिस्टर साहब ने, कि खुदा का वास्ता है अब इसको वापस जाने दें क्योंकि 9 बजे रात को हिंदुस्तान पाकिस्तान पे अटैक कर रहा है। इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत। अजून काही बातम्यांकरता काही क्षणात भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे चंद्रपुरातून। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघाचे 3 बछडे बेवारस स्थितीमध्ये आढळून आलेले आहेत। बेवारस आढळलेल्या या 3 बछड्यांपैकी एकाचा मृत्यू तर दोघांवर चंद्रपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये सध्या उपचार सुरू आहेत। 3 दिवसांपासून खडसंगी परिसरातल्या जंगलात हे बछडे आईविना फिरताना दिसले होते। त्यामुळे या पिलांना उचलून चंद्रपूर इथं आणण्यात आलं, पण फार अशक्त झाली होती ही तिन्ही पिलं। त्यामुळे त्यातील एक पिलू दगावलं। या पिलांची आई 4 ते 5 दिवसांपासून दिसत नसल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान बेपत्ता वाघिणीचा युद्धस्तरावर शोध सुरू आहे। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये आता इथंच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी काही क्षणात लगेच भेटतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।